मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री मोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल कृषी नेटवर्क 2.0 मध्ये। आजच्या या विशेष लाईव्ह अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार आणि कोणत्या कारणामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात, याबाबत सरकारकडून मोठे अपडेट समोर आले आहे। महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे 6,000 रुपये मिळून शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपयांचा लाभ मिळतो। आता राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। दरम्यान राज्य सरकारने 8व्या हप्त्यासाठी तब्बल 17,074 कोटी रुपयांची निधीला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। या निधीचा लाभ सुमारे 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। मित्रांनो, या नमोचा हप्ता पेरणीच्या आधी खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे। हा हप्ता पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे। लवकरच हा हप्ता आपल्या खात्यात जमा होण्याची चर्चा सुरू आहे। सरकारच्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। eKYC, आधार लिंकिंग, NPCI सीडिंग आणि बँक खाते पडताळणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBTद्वारे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून eKYC पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न येण्यामागे काही प्रमुख कारणे समोर आली आहेत, जसे की आधार कार्ड आणि बँक खात्यात नाव वगळणे, NPCI लिंक नसणे, 7/12 उतार्यात त्रुटी असणे, जमिनीची पडताळणी अपूर्ण असणे किंवा eKYC अपूर्ण असणे। अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांचे पैसे होल्डवर जाऊ शकतात। त्यामुळे आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन किंवा PM किसान पोर्टलवर जाऊन सर्व माहिती अपडेट आहे का हे तपासणे खूप गरजेचे आहे। दरम्यान कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे की पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच काही जिल्ह्यामध्ये आधी पैसे जमा होतील तर काही जिल्ह्यामध्ये थोडा उशीर होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नियमितपणे बँक खाते आणि बेनिफिशियर स्टेटस तपासत राहावे। मित्रांनो, राज्यातील अनेक शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत आहेत। बियाणे, खत, औषधे आणि शेती मशागतीसाठी पैशांची गरज असल्यामुळे या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष आतुरतेने लागले आहे। त्यामुळे सरकारकडूनही लवकरात लवकर निधी वितरण करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत बोलताना नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाल्याची माहिती दिली आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी
सांगितले. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झाले आहेत का? तुमच्या जिल्ह्यात पैसे आले आहेत का? आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा नियमित हप्ता मिळत आहे का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच नवनवीन शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी आपल्या कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जवान जय किसान.